गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सॉरी टॉयज अँड कॉस्मेटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी स्वप्नील गुरव, मालाड कांदिवलीवरून. आज मी तुम्हाला माझं रॅक दाखवतो. हे बघा, हे परफ्यूमची रेंज आहे. याच्यामध्ये स्वीटास परफ्यूम आहे, कोब्रा आहे, केएस आहे, डेनवर आहे, पार्क एव्हेन्यू आहे, फॉग आहे, निव्याचा आहे, एंगेज आहे, झेड परफ्यूम आहे आणि छोटेवाले पण परफ्यूम आहेत. ओसमचा आहे, ओसमच्या नंतर वेनिसा आहे, फॉग आहे. अशा प्रकारे परफ्यूम रेंज आहे. झेडेक्सचा परफ्यूम आहे, नेल पेन रिमूव्हर आहे, थिनर आहे. त्याच्यानंतर वरच्या रॅकमध्ये माझ्या लिवॉनचे सिरम आहेत, सनसिल्कचा सिरम आहे, ट्रिक्सचा सिरम आहे. त्याच्यानंतर फेसवॉशमध्ये गार्नियरचा फेसवॉश आहे, बायोटिकचा फेसवॉश आहे, नेचरचा फेसवॉश आहे, विकोचा फेसवॉश आहे, लोटसचा फेसवॉश आहे, मामाअर्थचे फेसवॉश आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर रशलचे फेसवॉश आहेत. त्याच्यानंतर जॉयचे फेसवॉश आहेत, नंतर पतंजलीचे फेसवॉश आहेत. त्याच्यानंतर क्लीन अँड क्लिअरचे आहेत. त्याच्यानंतर आयुर्चा आहे, ॲलोवेरा जेल आहे. त्याच्यानंतर पॉन्ड्सचे पावडर आहेत, फेअर अँड लवली क्रीम आहेत, हल्दी चंदनवाली, नॉर्मलवाली, फेअर अँड लवली बीबी आहे, पॉन्ड्सचे क्रीम आहेत, पॉन्डचे व्हाईट ब्युटी आहे. त्यानंतर पॉन्डचे फेसवॉश आहेत, फेअर अँड लवलीचे फेसवॉश आहेत. त्याच्यानंतर फेसवॉशमध्ये पण खूप सारे फ्लेवरमध्ये अवेलेबल आहेत. पॉन्डची क्रीम आहे, पॉन्ड्स बॉडी लोशन आहे, पॉन्डची सनस्क्रीन आहे. त्यानंतर फेअर अँड लवलीची पण सनस्क्रीन आहे, पॉन्डचं बॉडी लोशन आहे. त्याच्यानंतर हिमालयाचे प्रोडक्ट आहेत, जसे बेबी केअरचे प्रोडक्ट्स आहेत, जॉन्सन अँड जॉन्सनचे प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये बघा, बॉडी लोशन आहे, ऑइल आहे, पावडर आहे, क्रीम आहे. त्याचप्रमाणे हिमालयाचे फेसवॉश आहेत, हिमालयाचे बॉडी लोशन आहेत, हिमालयाचे मॉइश्चरायझर आहेत, नेचरचे जेल आहे. हे बघा, मॉइश्चरायझरमध्ये पण खूप टाईपमध्ये फ्लेवर आहेत अवेलेबल. हिमालया क्रीम आहे, हिमालयाचे फेसवॉश आहेत. बघा, भरपूर टाईपमध्ये फेसवॉश येतात. त्यानंतर सनसिल्कचा शॅम्पू आहे, क्लिनिक प्लस शॅम्पू आहे, सनसिल्कचा पिंक ब्लॅक. त्यानंतर वाटिका आहे, रश्मी आहे, डव आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे हेड अँड शोल्डर आहे. नंतर एव्हरेजचे स्क्रब, पिल ऑफ मास्क वगैरे भेटणार तुम्हाला. फेस पॅक ट्यूबमध्ये, हिमालयाचे स्क्रब, पिल ऑफ मास्क, फेस पॅक. त्याच्यानंतर हिमालयाचे बॉडी लोशन्स आहेत. अशा प्रकारे माझ्याकडे भरपूर ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, भरपूर प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर बघा, स्पिंच क्रीम आहे, स्पिंच पावडर आहे, व्हाईट टोन क्रीम आहे, व्हाईट टोन पावडर आहे, झेडची पावडर आहे. त्याच्यानंतर कँडिजची पावडर आहे, नायसिल्स आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे विकोची क्रीम, हल्दी चंदनवाली आणि WSO. त्याच्यानंतर बोरोलिन आहे, फेअर अँड हँडसम आहे, लॅक्मे CC, लॅक्मे सनस्क्रीन, डेनवर पावडर. ते अशा प्रकारे सर्व प्रोडक्ट्स आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर ब्लू हेवनची BB क्रीम, बोरो प्लस. त्याच्यानंतर चारकोर आहे, जॉयची सनस्क्रीन आहे, गार्नियरचे मॅनचे फेसवॉश आहे, जिलेट गार्ड आहे, सेट विथ जेल आहे.
निव्या बॉडी लोशन आहे, एव्हरेस्टचं बॉडी लोशन आहे, बायोटिकचं बॉडी लोशन आहे, वेस्लिन बॉडी लोशन आहे, लोटसची क्रीम आहे, गार्नियर क्रीम आहे, डॉक्टर रशलचं बॉडी लोशन आहेत. अशा प्रकारचे हे इलॉइसचे हेअर रिमूव्हर क्रीम आहे, त्यानंतर वीटची पण हेअर रिमूव्हर क्रीम आहे. अशा प्रकार सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत बघा. हे सर्व लिपस्टिक आहेत शुगर पॉपच्या. त्यानंतर आयब्रो पेन्सिल आहेत. याच्यामध्ये सर्व काजल वगैरे सर्व आहेत, काजल आयलायनर. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मस्करे आहेत. त्याच्यानंतर आयलायनर आहेत. त्याच्यानंतर हे इनसाइडचं कन्सिलर आहे, चांगल्या प्रकारे सेलोटो ब्लूचं फाउंडेशन आहे, लॅक्मी कॉम्पॅक्ट आहे, लॅक्मी फाउंडेशन आहे, शुगर पॉपचं फाउंडेशन आहे, इनसाइडचं फाउंडेशन आहे. अशा प्रकारे सर्व फाउंडेशन अवेलेबल आहेत. हर एक कंपनीचे तुम्हाला भेटून जाणार. त्यातलं पॉन्ड्सचा कॉम्पॅक्ट आहे. पॉन्ड्समध्ये 2 टाईपमध्ये कॉम्पॅक्ट येतात. ब्लू हेवन कॉम्पॅक्ट आहे, इनसाइडचा कॉम्पॅक्ट आहे. त्यानंतर गोरी क्रीम आहे, फिटमीचं कॉम्पॅक्ट आहे, ओलिव्हियाचं कॉम्पॅक्ट आहे, हुड्डाचं कॉम्पॅक्ट आहे, स्किन ब्युटी स्विस ब्युटीचे कॉम्पॅक्ट आहेत. अशा प्रकारवरती सर्व मेकअप बॉक्स आहेत, छोटे मोठ्या साईजमध्ये, मीडियम साईजमध्ये. प्रायमर आहेत, त्याच्यानंतर कन्सिलर आहेत, त्याच्यानंतर हे सर्व गुलाबजल वगैरे, फिक्सर अशा प्रकारे. आणि वरती स्ट्रेटनर आहेत, हेअर स्ट्रेटनर आहेत सर्व. आणि फेस मसाज मशीन आहे. अशा सिंगल ब्रश आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व ब्युटी प्रोडक्ट छोटी कॉस्मेटिक्समध्ये भेटून जातील. तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रोडक्ट हवे असेल तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. आणि तुम्हाला जर ह्या रिलेटेडमध्ये बिझनेससुद्धा करायचा असेल मराठी मुलांना तर त्यांनी सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला असं सांगेन कुठे वस्तू काय. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला शेअर करेन. बाकी मेहनत तुमचीच लागणार आहे. सो मराठी मुलांनी व्यवसाय करा. व्यवसायामध्ये नक्की या. स्टार्टिंगला जर मी ओपन केलं तर माझ्याकडे काहीच नव्हते. मी असे जे रॅक मला असं दाखवतो आहे प्रोडक्टचे, त्यामध्ये मी असे छोटे अशा नेलपेंट लावून ठेवलेले होते 10-10 रुपयाचे अशा, आणखी रॅक आपला फुल भरलेला दिसा म्हणून. पण आज माझ्याकडे एवढे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत की रॅकसुद्धा कमी पडत आहेत. आता इकडे पण असे खूप सारे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. हर एक रॅकमध्ये माझे प्रोडक्ट आहे, असं नाही की कोणता असा खाली रॅक आहे. सो व्यवसाय करा, व्यवसायामध्ये पुढे या, तुमचा ग्रोथ नक्कीच होईल. मेहनत लागणार, खूप मेहनत लागणार, पण त्याचं फळ तुम्हाला लगेच नाही, काही वर्षांनी तर नक्कीच भेटेल. आता तुम्ही एवढे जॉब करता 10 वर्ष 12 वर्ष, तरी तुम्हाला एक भीती असेल की माझा आता जॉब सुटला तर माझ्याकडे पुढच्या महिन्यासाठी काय आहे सेविंग अवेलेबल, किंवा मी पुढच्या महिन्याचा घर खर्च कसं चालवू. पण बिझनेसमध्ये असं तुम्हाला जर तुम्ही 3 वर्ष कंप्लीट केली तर तुम्हाला असं काहीच वाटणार नाही. सो बिझनेस करा. माझं एवढंच म्हणणं आहे की मराठी मुलांना बिझनेसमध्ये पुढे या. नोकरीचा विचार आता सोडून द्या. न्यू जनरेशननी तर बिझनेसकडे मूव्ह केलंच पाहिजे. सो थँक्यू व्हेरी मच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.